तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काल सांगितल्याप्रमाणे हॉस्टेलच्या ॲडमिशनबद्दल बघणार आहोत. तर आता सध्या हॉस्टेलचे ॲडमिशन हे 11वी 12वी आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी चालू झालेले आहेत. त्यासाठी कोणती लिंक आहे, त्यासाठी कशी प्रोसेस आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा वगैरे याची माहिती घेऊया. हॉस्टेलला ॲडमिशन घेण्यासाठी जी वेबसाईट आहे ती आहे hmasnew.mahait.org. तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता. तुम्हाला वेबसाईट स्क्रीनवरती पण दिसत असेल. तुम्ही या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा आणि त्यावरती फॉर्म भरू शकता. तर चला आपण डायरेक्ट आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती जाऊ आणि फॉर्म कसा भरायचा ते पाहूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे hmasnew.mahait.org या वेबसाईटवर आल्याच्या नंतर जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल तर मग तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता, किंवा फर्स्ट टाइम भरत असाल तर तिथं राईट साईडला तुम्हाला रजिस्ट्रेशनचं बटन दिसेल, तिथं क्लिक करायचं. रजिस्ट्रेशनचं बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर नेम स्वतःचं बनवावं लागेल. मग तिथं चेक अवेलेबिलिटी केल्याच्या नंतर तुमचं युजर नेम बरोबर आहे का, किंवा ह्याच्या अगोदर वापरण्यात आलं की नाही दाखवेल तुम्हाला. जे राईट झाल्याच्या नंतर मग पासवर्ड टाका, परत कन्फर्म पासवर्ड, नंतर ईमेल आय डी जे की तुम्हाला चालू असेल तुमचा, ज्यावरती तुम्हाला अपडेट वगैरे येत राहतील हॉस्टेलच्या ॲडमिशनबद्दल. मग तुमचा नंबर, दोन्हीवरचा OTP सेंड केल्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्यायचा, कॅप्चा टाकायचा आणि नंतर सेव्ह करायचं. सेव्ह करून झाल्याच्या नंतर परत बॅक टू लॉगिन यायचं. मग तुमचा इथे युजर नेम टाकायचा जे तुम्ही आता रजिस्ट्रेशन करता वेळ टाकलेला आहे, नंतर पासवर्ड टाकायचा आणि कॅप्चा फिल करून साइन इन टू पोर्टल करायचं. साइन इन करून झाल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी, कास्ट कोणती, इन्कम किती आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे सर्व भरून मग नंतर अप्लाय या बटनवरती क्लिक करायचं. अप्लाय नाववरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, जिथे की तुम्ही इथे पाहू शकता लेफ्ट साईडला अर्जदाराची माहिती, वैयक्तिक माहिती, पत्ता तपशील, पालक पत्ता, सध्याची पात्रता, मागील पात्रता, इतर तपशील, वसतिगृह प्राधान्य, दस्तावेज अपलोड करा. म्हणजे तुम्हाला एवढे सर्व जे सेक्शन दिलेले आहेत ते सर्व सेक्शन फिल करून जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करून हा फॉर्म पूर्ण भरून द्यायचा आहे. फॉर्म भरून झाल्याच्या नंतर मग फॉर्मची मी सांगितल्याप्रमाणे फॉर्मची प्रिंट काढायची आणि जेवढे ते अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंट वगैरे ते सगळे त्या फॉर्मला जोडून वसतिगृहात आणून सबमिट करायचे. मग नंतर जेव्हा लिस्ट लागेल तेव्हा मग तुम्हाला समजेल की तुमचा नंबर लागले की नाही. सध्या तरी 11वी 12वी आणि नॉन प्रोफेशनल कोर्सचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. त्याची लास्ट डेट ही 30 जून आहे. आणि जे प्रोफेशनल कोर्स आहेत जसे की इंजिनिअरिंग, मेडिकल यांचे नंतर फॉर्म सुटणार आहेत. त्यामुळे मग व्हिडिओच्या टचमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन राहील. जेव्हा प्रोफेशनल कोर्सेसचे ॲडमिशन चालू होतील तेव्हा तुम्हाला अपडेट देण्यात येईल. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट घ्या. आणि ऑनलाईन फॉर्म भरताना जे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सर्व अपलोड केले आहेत ते सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्मशी जोडून तो फॉर्म समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये येऊन सबमिट करावा आणि नंतर मग त्याची लिस्ट लावण्यात येईल. जर फॉर्म भरताना काही अडचण आली येत असेल किंवा फॉर्म काही अडचणीमुळे भरला जात नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा डायरेक्ट मेसेजही करू शकता. मी त्यावर तुम्हाला रिप्लाय करेल. फॉर्मची लास्ट डेट ही 30 जून आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि हॉस्टेलमध्ये सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिशन भेटून जाईल. आता पुढचा जो येणारा व्हिडिओ असेल आपला तो हॉस्टेलबद्दल, म्हणजे हॉस्टेलच्या रूमबद्दल, हॉस्टेलच्या मेसबद्दल, ती पण फ्रीची मेस, जेवण कसं भेटतं, कोणत्या दिवशी कोणतं जेवण असतं, हे सर्व माहिती पुढील व्हिडिओमध्ये येईल. त्यामुळे पेजला आपल्या फॉलो करा आणि टचमध्ये राहा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.